जय सद्गुरू. गुड मॉर्निंग. आता आम्ही असंच मॉर्निंग वॉकला डोंगराळ भागात आलो. डोंगर कुठे ग गायब झाला? अगं डोंगर असं दाखवते. आम्ही दोघी चालू उन्हाळ्याला. पूर्ण खेडेगाव आहे. हा ऊन आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण आम्ही आज जाणार आहोत इन्फोसिस कंपनीमध्ये. PT डे आहे त्यासाठी. आणि माझे जीजू काम करत आहेत म्हणून तिथे जाणार आहोत. आणि मी दीदी लवकर आहे, चल लवकर आहे, थांबले मी तुला. ये खाली काहीच नाही दिसत नसते. हॅलो गाईज. नको नको खाली दिसणार नाही. बोल इथूनच बोल. हॅलो गाईज, आम्ही पप्पांच्या ऑफिसला चाललो आहोत. बाय. तर आता आम्ही निघालो. कितीला निघालो? 11:45ला निघालो. बघू किती वेळात पोहोचतो. कनेक्टला काय दादी 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 पोचल्यावर मी दाखवतेस. मी पण फर्स्ट टाइम चालले. बघू कसं आहे काय आहे. कनेक्ट शाहू. ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक. तुझं झालं का ग? गोंडू. जस्ट आम्ही आता कंपनीमध्ये एंटर केलेलं आहे. तर आता बघूया. हा एंट्रन्स आहे कंपनीचा. आणि आता इथे चेकिंग होणार आहे. एंट्रीला प्रॉपर सिक्युरिटी चेक, व्हिजिटर पास सिस्टीम आहे. खूप प्रोफेशनल एन्व्हायरमेंट आहे ना. दीदी काय रिव्ह्यू आहे तू जायला घेऊन? मी सगळ्यांना शिव्या द्यायची, लहान बाळांना घेऊन का फिरतात. आज माझ्यावर वेळ आली. म्हणजे दुसऱ्यांना नावं ठेवायची नाही. मला प्रचिती झालेली आहे. भयानक मराठी बोलू नको. शुद्ध सिग्नल तोडला. शुद्ध व्हेज खाल्लं रात्री, त्याच्यामुळे शुद्ध मराठी बोलायला लागले. मी नॉनव्हेजच काल नॉनव्हेजचा दिवस होता आपला. अँड वी आर फायनली हिअर. विचारलं नाही एंट्रीचं, डायरेक्ट आला आपण. हा ना, उगाचच नाही केलं. आरू आला असता. आपली चूक झाली. इथे पण ऑफिस आहे मोठं. असं जरा शॉर्ट वर. दीदी मग मला का सगळीकडे ग्रीनरी आहे. बघू शकता तुम्ही. चेक दिस. अजून कुठे? कॅम्पस खूप ह्यूज आणि ब्युटिफुल आहे. ग्रीनरी एकदम. सोबत यायचं तर शाहू. 2 आणल्यात. तू कर तू. हा रिअली शाहू. थँक्यू. मला बेटा हसबंड नाही मी सांगते. यात पोराचं नाही डस्टबिन मी टाकते तिकडे. से हाय.
इकडे 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 बा. ए श्रावणी एवढी तर रागत गेलं. रागत किती मला खूप भूक लागली आता आम्ही चाललोय. तिथे तिने इज्जतच काढली पास. गाईज आता आम्ही फूड एरियामध्ये आलेलो आहोत आणि आता आम्ही फर्स्ट पिझ्झा ट्राय केलेला आहे. खूप व्हरायटीज आहेत, तुम्ही काही खाऊ शकता. व्हेरी नाईस. आता आम्ही व्हेज थाळी घेतले. दोन आयटम तर आता आमचे खाऊन झालेले आहेत. आता घेतला आहे व्हेज पुलाव. आम्ही व्हेज ग्रिल सँडविच घेतलेला आहे ज्याच्यावर खूप सारा खिसलेलं चीज आहे आणि वन साईड आम्ही बिर्याणी घेतलेली आहे व्हेज. आणि इथे ज्युसेस आहेत स्ट्रॉबेरी, पायनॅपल आणि ऑरेंज. आम्ही आज खूप सारं खातो आहे कारण आम्हाला खूप भूक लागली आहे आणि इथे टेस्ट पण खूपच मस्त आहे त्यामुळे आम्ही सगळं ट्राय करतो. आता आम्ही खाऊन पिऊन खाली आलो आहे. आता इथे खाली खूप सारे गेम्स आहेत ते आता आम्ही आमची डव खेळते आहे. आज पेटीड डे असल्यामुळे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज ठेवलेल्या आहेत, गेम्स आहेत. आता आम्ही चाललो गेम बघायला. हा दाखवला मी फक्त कुठे गेले हे दाखवले मग अशी. हां गेम्स आहेत इथे लहान मुलांसाठी. आलीस चल चल तिला मज्जा झाली. हे काय आणि खूप गर्दी आहे, एवढी गर्दी आहे. काय हां 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 कोण आहे का इथे? स्केच काढताय तिथे. ॲनिमल रेसिंग गेम आहे इथे जो लहान मुलांसाठी स्पेशली ऑर्गनाईज केलेला आहे. सगळे चिल्ड्रन्स इथे खूप एन्जॉय करतायत. जा बस. हुक अ डक हा गेम आहे इथे जो लहान मुलांसाठी ऑर्गनाईज केलेला आहे. आणि एक हुक असतो तो त्या डकला 30 सेकंडमध्ये अडकून दाखवायचा, मग तो विनर आहे. असा गेम आहे बट बहुतेक लहान मुलांचं तो नाही होते करून. 30 सेकंद खूप कमी आहेत त्यांच्यासाठी. गाईज आता आम्ही कॅम्पसमध्ये फिरतो आहे आणि खरंच इन्फोसिसचा कॅम्पस खूपच मोठा आहे. इथे खूप मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत, सगळीकडे खूप क्लीन एन्व्हायरमेंट आहे आणि कॅम्पस खूप सुंदर दिसतो आहे. इतक्या मोठ्या बिल्डिंग्स पाहून खरंच खूप इम्प्रेशन वाटतं. इथे फिरताना खूप मस्त वाटतं आहे आणि आज पेटीड डे असल्यामुळे अजूनच फन वाईब येते. Guys, now we are walking around the Infosys campus and there are some cartoon category here. There are 2 to 3 people dressed up as a cartoon. They are is a giraffe, tiger and bunny and they look so cute. Giraffe. Guys, now we are going to take selfies with them. They look so cute. Okay, thank you. bunny hai de ठेवणारच ना कोणी किती कॅरी करायला. हँडल ना
बरं झालं. दीदी इथे काढूया, माझं काढा इथे एकटीचं. ओके गाईज, आता आम्ही कुल्फी घेतलेली आहे. इट्स लुक्स रिअली डिलिशियस अँड परफेक्ट आफ्टर इटिंग सो मच फूड. आता खरंच आम्ही खूप काही खाल्लं आहे, बट इट्स ओके बिकॉज टुडे इज पेटेड डे अँड वी आर जस्ट एन्जॉय. तुझी पप्पा खातील. अन्नीला तू खाल्ल्यावर पप्पा कोणी खातील. फोटो घ्यायचे. ब्लॉगसाठी मी हे घेतलं. मला 2-2, 3-3 असं घ्यावं लागतं. आता आम्ही ॲम्फी थिएटरला आलो आहे. इथे डान्स म्युझिक सगळं होतं. Because I myself relate to this song. I relate it with my own life. So I want each and every child sitting here to relate this song and connect with this song. मैं तो बादलों से दूर जाऊंगी, मैं तो अपना ही सुर पाऊंगी. है जो क्रेजी क्रेजी सपने मेरे सारे चुन के मैं बोलने आऊंगी. हमारा इस दुनिया की हुई नहीं, मैं अपनी ही दुनिया बनाऊंगी. आई पे जिंदगी मेरी ख्वाहिशा, मैं पूरी तरह जिंदगी मेरी ख्वाहिशा. मैं जीना मैं पूरी तरह, मैं जीना मैं पूरी हो, तिला रूम दाखव पहिले. शाहू काय करतीये? आली 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 आली. तुला आवडलंय हे? वाव. नॅप टाइम. वा, उंच आहे का? चल. हे सगळं बेबीसाठीच आहे. नको बाई, मी चालले. चल बाई. शाहू, धावू नको ना बाई. तू कुठे गेलेलीस? मी व्हिडिओ घ्यायला गेलती. पप्पांनी बोलवलं होतं तुला. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी वेगवेगळी रूम आहे इथे अवेलेबल. एम्प्लॉईजच्या चिल्ड्रन्ससाठी खूप मोठे रूम्स आहेत इथे अवेलेबल. थांबा 1 मिनिट. बघा किती कॅम्पस मोठा आहे. खूप मोठी आहे कंपनी, पण आम्ही अर्धेच फिरलो आता. बेबीसाठी इथे नॅप टाईम आहे. रूम आहे नॅप टाईमची, दिसत असेल. आम्ही तिथे थांबलो होतो. बोर पण झालो आता, कारण आम्हाला फिरायला जास्त भेटलं नाही या बाथरूममुळे. किती चूक आहे सगळी. आणि आता आम्ही चाललो परत ॲम्फी थिएटरकडे. गेलो तर ना दीदी, का चाललो आहे आपण? चाललो. ओके, तो चलो. नेक्स्ट माय आउटफिट. आता आम्ही परत कॉर्नेटो घेतलेली आहे स्ट्रॉबेरीची. आम्ही खूप खाल्लं आहे आजचा इन्फोसिसमधला पेटेड डे खूप मस्त झाला. खूप एन्जॉय केला आम्ही.
आणि लिटरली माझ्याकडे एवढे सगळेजण बघत होते की मी तिथली एम्प्लॉई आहे. पण थँक्यू सो मच ज्यांनी मला कॉम्प्लिमेंट दिली. मी चाललो रिटर्न. आजचा दिवस खूप स्पेशल आणि मेमोरेबल होता. आता आम्ही घरी निघालो आहे. आमची शाऊ पण झोपली आता. पण तर चला आम्ही चाललो आता रिटर्न. आणि माझ्या फोनची चार्जिंग 2%च आहे. तर चला मी नंतर बोलते. मी आता निक्सॉनच्या सनरूफमध्ये उभी आहे आणि सगळे लोक रोडवरचे माझ्याकडे लिटरली बघतच होते. मला अशी फिलिंग येत होती की मी एक सेलिब्रिटी आहे. पण लवकरच तुमच्यामुळे हे शक्य होऊ दे. असंच भरभरून प्रेम द्या. पब्लिक रिएक्शन बघा. पब्लिक